सगळेजण शॉर्ट पिरियडमध्ये आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करते. माझ्यासोबत माझी सभापती आरोग्य आणि माझी नगरसेवक राजूजी शिंदे आहेत, माझी नगरसेवक निलेश म्हात्रे, साबू डॅनियलचा मुलगा विनू डॅनियल, आमच्या ताई तेजस्विनी ताई म्हात्रे, ज्योती म्हात्रे, आमचे सगळ्यात झोपडपट्टीचे फार पूर्वीपासूनचे जे सुरुवातीपासून 95 पासून तिथे राहतात त्यांचे मलेशी, त्याच्यानंतर ॲडव्होकेट संतोष पळसकर ॲडव्होकेट, सगळे तिघही ॲडव्होकेट आलेले, नारायणजी आमचा ॲडव्होकेट आता रामदीप, वर्षानुवर्ष त्यांना चांगली घरं आणि मोफत घरं मिळावी यासाठी मी निवडणुकीमध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही निवडणुकीच्या अगोदर फॉर्म भरले होते. बरेचसे कार्यकर्ते आपल्या पत्रकारांनी त्याच्या बातम्याही केल्या होत्या की मंदाताईने आता मोफत घराची योजना आणली. त्यावेळी बरेच लोक बोलली की हे सगळं खोटं आहे, इलेक्शन आहे म्हणून हे सगळं फॉर्म बिम भरून घेणं चालू आहे. पण आता आपल्याला, मला आनंदाची गोष्ट अशी सांगायची आहे की बेलापूर पट्टीमध्ये जवळजवळ 29 झोपडपट्ट्यांच्या वस्ती आहे, 29 वस्ती आहेत. त्या 29 वस्तीमध्ये सिडकोच्या जागेवर 17 झोपडपट्ट्या आहेत आणि MIDCच्या जागेवर इतर आहेत आणि शासकीय जागेवर 2 आहेत. एकूण हे 48 आहेत सगळ्या. त्यानंतर त्या झोपडपट्ट्यांना आपण कसं त्यांचं पुनर्वसन करू, तर मी झोपडपट्ट्यांची नावं पण वाचून दाखवते. जर कोणाचं राहिलं तर मला तुम्ही सांगा, त्याच्यामध्ये ते आपल्याला ऍड करता येईल. आपल्या बेलापूर पट्टीतली झोपडपट्ट्यामध्ये रमाबाई आंबेडकर नगर सेक्टर 9, पुन्हा सेक्टर 9ची मला वाटतं ती गावस्कर मैदानच्या बाजूची, दुसरी रमाबाई आंबेडकर नगर सेक्टर 8 CBD, संभाजीनगर CBD, जय दुर्गा माता नगर CBD, त्याच्यानंतर निलगिरी गार्डन बेलापूर, त्याच्यामध्ये पंचशील नगर आणि बालतूबाई, त्याच्यानंतर बोनसोरी, ते राजेश काय आले का पाटील, त्यांचं काम जवळजवळ आपण केलेलं आहे. माऊली स्टोन, महात्मा गांधी नगर, बोनसरी कॉरी, शिवाजी नगर झालेलं आपलं, आंबेडकर नगर, गणेश नगर, इंदिरा गांधी नगर, गणपतीपाडा आणि सेक्टर 21, 23 आणि 24, मग हनुमान नगर आणि तुर्बे स्टोन, एवढा या बेलापूर मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्या या येतात. यांचं आता माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि राज्याचे आपले सर्वांचे लाडके तरुण तडफदार नेतृत्व देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांचं एकच म्हणणं आहे की प्रत्येक लोकांना एक घर मिळालं पाहिजे आणि त्यांना घराचा आसरा मिळाला पाहिजे. ज्यांचे पेपर आहेत त्यांना मोफत घर मिळणार आहे आणि ज्यांचे पेपर नाहीत त्यांना 2,500 रुपये भरून 2.5 लाख रुपये भरून घर मिळणार आहे. सॉरी, 2.5 लाख रुपये भरून घर मिळणार आहे. 2.5 लाख रुपये घर मिळणार आहे. त्याच्याकडे काही लाईट बिल वगैरे असेल तर त्यांना मोफत मिळेल, लाईट बिल असेल. पण काही लोकांनी काहीच केलं नाही, नुसते टाटानगर पण आहे याच्यात, बेलापूरमध्ये तुमचं सगळं आहे आणि नसतील तरी ते आपण टाकून घेऊ शकतो. पण आता तुमचा एक मोठा मेळावा सगळा झोपडपट्टी धारकांचा आपण CBD गावस्कर मैदानात एक घेऊ, एक तुर्बा साईडला घेऊ, म्हणजे दोन्हीकडे कव्हर होतील. आणि आता संबंधित अधिकारी जेव्हा आपण सांगाल तेव्हा आपल्या दारी येऊन आपली पूर्ण सगळींची माहिती घेऊन ती एक यादी तयार केली जाईल आणि मेळाव्यात आपले मंत्री महोदय, राज्यमंत्री महोदय पंकज भोयर हे येतील आणि त्यावेळी आपल्याला डिक्लेरेशन करतील. त्यासाठी आपण CBD वासियांनी सगळ्यांनी, ज्यांना घर नाही त्यांना सुद्धा आपण घर द्यायचा प्रयत्न करू. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना तर घर मिळेलच मिळेल. पण हे जे आपण निवडणुकीमध्ये बोललेलो माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून की प्रत्येकाला घर देणं आपलं कर्तव्य आहे आणि ह्या माध्यमातून अनेक लोकांच्या हाताला काम मिळेल. हे एक प्रकारची रिडेव्हलपमेंटच सुरू होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून, म्हणून मी आज पहिलं तुम्हा सगळ्यांना बोलवलं. तुम्ही CBDचे आणि बेलापूरचे लोक, अजून तिकडचे मला घ्यायचे आहेत
हे तुमच्या लोकांमध्ये आज एक जनजागृती निर्माण होईल आणि तुम्ही सर्वांचे अर्ज तयार करायला प्रत्येक कार्यकर्त्यांनी तुम्ही प्रशांत वगैरे आपापली लोक ज्याची लोक आहेत त्यांनी आपापली लोकांना तयार करून त्यांचे अर्ज ज्याचे नसतील त्यांनी तयार करा. तुलाही सांगते मी सगळ्यांनी जी लोक आहेत इथे कुठलंही आपल्याला राजकारण करायचं नाही. कोणी असो शेवटी जो आपला आहे असं समजून राजकारण फक्त निवडणुकीपुरती असतं. निवडणूक संपल्यानंतर आपण सगळे एक असतो. त्या पद्धतीने आपण हे काम करायचं आहे. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.